आता दुसरी आणि शेवटची नाटिका गुलाबी साडीतली कॉमेडी चेटकी. घाबरायचं नाही, पळायचं नाही. आता मस्त धम्माल मज्जा करायची. कॉमेडी चेटकी. जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया.
जंगलात अगो बाई धगो बाई कोण आले माझ्या जंगलात? हे जंगल माझं घर आहे आणि माझ्या घरात परवानगी शिवाय यायचं नाही. अगो बाई धगो बाई बरीच काम पडलीत मला. अजून बरीच जीव भांडी तयार करायची हो. बापरे दमले दमले गो बाई दमले. अगो बाई धगो बाई घरीच लोक आलेले वाटतं गावातली. हो ती गावातली माणसं मला त्रास देतात. हो माझी जीवभांडी पळून घेऊन जातात. पण त्यांना माहित नाही मी भयंकर चिडकीने. हो अगो बाई धगो बाई गोरी पण माणसं दिसताय. मी पण छान दिसते. माझ्या सौंदर्याकडे बघून जळताय ना तुम्ही. माझे केस बघा गोरे 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 बघा. पांढरे शुभ्र केस आहेत माझे. असणारच तुमच्यासारखं नाही काही. केसांना फॅरेल लावली लागते ना मी. अगो बाई डोक्यात काठी घालीन. माझं वाक्य मी बोलणार. 7च वाक्य मोजून माझ्या नावाला आणि एक वाक्य सारखं आहे. अगो बाई डोक्यात काठी घालून गेलेलं. मला त्रास द्यायचं नाही सांगून ठेवते. हा मग माझी वाक्य विसरायला होतं मला. काजळ लावून आले मी आज. ओठांची लाली सुद्धा लाल आणि हे पहा गुलाबी साडी. काजळ लावून आले मी आज. असं नका बघू येते मला लाज. केला शृंगार आज घातला असाच. दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास. नखरे वाली कुठे निघाली काल दिसाली लाल गुलाबी. पागल करते तुझे मोर निशित चाल. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल. दिसते मी भारी ताजा फोटो माझा काढ. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल. दिसते मी भारी ताजा फोटो माझा काढ. अगो बाई एका एकाचं बेडूक बनवीन लक्षात ठेवा. सांगून ठेवते आधीच हे गाव पुरं आहे मला त्रास द्यायला. अरे काय सांगू या गावाची गोष्ट. त्रास देतात मला ही मुलं. हे गावकऱ्यानं हे गाव चांगलं दिसतं. इकडचं गाव कुणी आलं की सांगा ह माझ्या या जीव भांड्यांवर लक्ष ठेवा. शाबास मी जरा आपली जीव भांडी घेऊन येते हो. अगो बाई बेडूक बनवीन तुमचं सूप पिऊन मी सांगून ठेवते. हे कुणी आलं की मला सांगा ह सांगा ना. शाबास ग गुणी माझी मुलं ती. जर सांगाल ना तर तुम्हाला बक्षीस देईन मी. बक्षीस काय ऐकायचं का? डुबराचे 2 डोळे खायला देईन. अगो बाई चल
जंगलात आहेच मला दिसतंय. कोण आलंय माझ्या जंगलात? तुम्हाला सांगितलं होतं ना कुणी आलं की मला सांगा म्हणून. कधी सांगितलं? मला कसं ऐकायला आलं नाही हो. एवढे मोठे कान लावून बसले मी. अगो बाई, माझं वाक्य बोलाल ना लक्षात किंवा बेडूक बनली तुमचा. आम्हाला या मुलांकडे पाहते, त्याला माहित नाही, त्याला वाटलं मी अशी तशी आहे. अरे पण मी अशी तशी नाही, माझं नावच आहे उई उई चट्टी. या उई चिडचिडला त्रास द्यायला आलात काय रे? कुणाच्या बाजूने आहात? माझ्या बाजूने आहात की ह्या गावातल्या लोकांच्या बाजूने आहात? माझ्या बाजूने बोलायचं. माझं नाव काय? उई उई नाही, उई उई चिडची. काही शब्द बोलू नका, जरा मुलांकडे पाहते हो. एक दुष्ट मुलांना माझ्या जीवभांड्याला हात लावायचा नाही, त्यात माझा जीव आहे. तेव्हा भांडी खाली ती. थांब बघतेस मी तुम्हाला आता. थांबा होतो काय? थांब बघते होतो काय? थांब बघतेस मी तुम्हाला. थांब माझी भांडी द्या. माझी भांडी दे. माझी भांडी दे. माझी भांडी दे. आम्ही लागते बघ. अरे माझी झोपडी आहे तिकडे. अगो बाई, आता काय करायचं? एवढी भांडी माझी मुलं घेऊन गेली हो. आता काय करू मी? अगो बाई, अरे रडताना तरी बोलू नका मैदान. माझं कसं होणार? अगो बाई, सुधारणार नाही तुम्ही कधी, नाही ना? काय सुधारणार? अच्छा ठीक आहे, आता मंत्र म्हणून यांना बांधून टाकते मी. बघा, चेकिनीचा मंत्र, उई उई चेकिनीचा मंत्र. ऐका सगळ्यांनी, माझी जीव भांडी घेऊन गेलेत ना, आता पोट जाऊ दे. साखरेचा भात. अजून कोणीच नाही आलं वाटतं. साखरेचा भात, चहाची भाजी, गवारची डाळ, तांदळाचा ठेचा. माझी जीव भांडी पळवणाऱ्या मुलांना ठेचा. माझी जीव भांडी पळवणाऱ्या मुलांना ठेचा. Bye.
शिक्षा तुम्हाला आता या अरे आता आई वडील शोधतायत मुलांना पण मी माझा मंत्र म्हणून त्यांना अर्धमेलं केलंय अर्धमेलं थोड्याच वेळात तुमचा जीव घेणार आहे मी कारण माझी जीवहानी पळवले तुम्ही अगो बाई अरे रागवले मी अगो बाई हा बाई काय करा बघतेच मी आता हा येऊ दे गावातली माणसं येतील आले की मला आवाज द्या आले की मला आवाज द्या आवाज द्यायला तुमचे पैसे किती जातात मी देईन तुम्हाला मी नंतर तुम्हाला खाऊ देईन गावातली माणसं येत आहेत लक्ष ठेवा आले की मला आवाज द्या शाणी मुलं ती बरीच कामं पडले अगो बाई जंगलात कशाला तू का जमलास मला जंगलात खाऊ म्हणून
कुठं होता तेव्हा? मसनात. हो गुरुजी नीट बोला. हो खरं सांगतोय, शाळेचे ट्रस्टी ऑफ झाले, तुम्ही इथे नव्हता. कोणीतरी जबाबदारी घ्यायला हवी का नको? पोचवणार कोण त्यांना? ते ठीक आहे, पण या गडबडीत सर्व पोरं गेली ना पळून या घंटाट जंगलात. हो त्यांना सवयच आहे पळून द्यायची. अभ्यास नाही झाला, पळून जा. शुद्धलेखन काढलं, पळून जा. गुरुजीला शेंडी लावा, पळून जा. पोचू का सगळे? आता काय करायचं ते बोला गुरुजी. आवा काय करायचं म्हणजे या गुरुजीला छानायचं हे जबाबदारी आहे समजासाठी. चूक यांचीच आहे, चार पोरं सांभाळता येत नाही मला. मग काय खुर्ची पडायचं, फुकट पडायचं असली. म्हणा म्हणा, जुगड म्हणा, गाढव म्हणा, नाही तर म्हणा मारा मला. पण सरपंच, या सगळ्या गोष्टीला ना तुमचा मुलगा हरण्या जबाबदार आहे. गुरुजी खबरदार. माझ्या अन्नाला जबाबदार करत तर लय गुन्हाचा आहे माझा अन्न. हन्ने माझा आहे नवा. अहो हा नेमाचा आहे. माझा आहे. अहो गप्पची हा नेमाचा आहे. आवा तुम्हीच गप्प बसा. हन्ने माझा आहे सांगितलं नवा. तर गप्प बसा नंतर भांडा. बाळांनो, तुम्ही आवाज खाली करा. मी सरपंचाची बायको आहे. या सरपंचाचा नवरा आहे. सरपंच आहे. अरे सांगू तुम्ही आम्हाला कोणी काय बी बोलायचं नाही बघा. माझं म्हणणं लय बोलायचं आहे. लय बोलत म्हणजे तुझ्या हंड्यानं. आता तुमच्या हंड्यापायी गावातली समधी पोरं संकटात गावलीत. सरपंचाचं पोर असल्यामुळे काय झालं? चांगलं हाणलंच पाहिजे. मग काय हाणलंच पाहिजे, हाणलंच पाहिजे. हाणलंच पाहिजे, हाणलंच पाहिजे. आता का बया माझ्या हंड्याला हात लावणार आहे? लावून तर बघा एकीचं काय कावडं सोडून टाकलं तर. आली मोठी सरपंचाची बायको. जाऊतोच आमचा किंगा. वय वय जाऊतोच आमचा ए इंगा. बाळांनो गप्प बसा नंतर भांडा. आधी पोरं कुठे गेली ती शोधा. सुभद्रे ग सुभद्रे माझी ग सुभद्रे. लक्ष्मी ग लक्ष्मी माझी लक्ष्मी ग. माझी ग गौरी गौरी. माझं रे हत्या. तुमचा हन्या उठा उठा म्हणजे ना ते काय बोलले होते? हन्या माझा हाय आणि हे वाक्य जे हाय ते मी घेणार आहे. माझं रे हन्या. माझी र पोरं. हो म्हणजे मला शाळेतली पोरं. माझ्या लक्ष्मीला काय झालं ना कळत झालं तुमचा. माझं अरे मला टाकायला सरपंच टाकायला. वही बाजूला. माझ्या गौरीला काय झालं? तुमचं कानच पेट हा. ओ वही बाजूला. हा पिळा पिळा, माझाच कान पिळा. माझ्या कान पिळायला मी तुमचा मेवणा लागतो की काय? आता गप्प बसा. मागच्या जंगलात जाऊन मुलांना शोधूया. चला चला. कोण? हो मस्त. मागच्या जंगलात ती वाडा आहे ना वा. हाडं तर माझ्या घरी पण आहे. काय? मस्करी. मग काय झालं? पोरं नको तुम्हाला तुमची? हा मग चला पुढं. मी येतो मागून 2 तासानं. गुरुजी अजिबात नाही. तुम्ही बोला आम्ही मागले. पोरं कुणाची? तुमची काय? शाळेत नाही तुमच्या. असं बोला ना. माझं अजून लग्नच काय झालं. होणार पण नाही. चला चला पुढे चला. चला आता मुलाला शोधूया. ए संजय दाखव ग मला. गुरुजी हे कोणाची पाय? काय बाय? पुढे पाय. अगं संजय माझेच पाहिजेत ना. काय पोरगी आहे. चला चला मुलांना शोधूया. चला. गावातली माणसं आहेत ना, पण ते तुम्ही मुलाला काय जेवायला बसता चांगलं कधी? अगो बाई, गावातली माणसं येतात मुलाला वाचवायला. इथे लपून बसायला, झोपडीकडे जातेकडे लपून बसते. अगो बाई, आले ती सांगा हा मला. आले 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 सांगा मला.
हो एवढा लवकर बदलला? आमचा लवकरच बदलतो की हो हा. हो माग बघा की याला एकदम 2-4 अटॅक आले वाटतं काही येडे म्हातारा घाबरतोय कसा बघा अरे म्हाताऱ्या इकडे ये मला ओळखलंच का कोण आहे मी तू कोण आहेस माझा नाना आहेस नाना मामाची टांग तुझा मी कशी दिसते छान म्हणायचं छान हा बाकीचे कुठे बाकीचे आहेत ना अच्छा तिकडून येतात वाटतं हे बघ ते काय त्याला सांगायचं मी इथे नाही पण मी इथे लपून बसते हा त्याला काय सांगायचं मी इथे नाही काय सांगशील तुम्ही ते लपून बसला. शाबास अरे गाढवा त्याला सांगायचं मी इथे नाही पण असणारे मी ते लपून बसणार आहे कळलं काय सांगशील तुम्ही ते लपून बसला. हा डोक्यात घालवायच्या अगं बाई अरे गाढवा त्यांना सांगायचं मी इथे नाही पण मी खरी इथे लपून बसणार आहे कळलं आता मी बोलशील सांग काय सांगशील त्यांना तुम्ही तिथे लपून बसला. अरे डोक्यात घाली तुझ्या फक्त बोट बघतेस तुला अगं बाई येऊ देत तर आता बघतेस मी त्याला हो मी काही साधीच उई 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 आला 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 काय गुरुजी दिसली का ती हाडळ काय म्हणून आता तर मला होता काय झालं ताप आला का तुम्हाला काय म्हणून चिवडा काय असं बोलताना माझ्या मागे कॅमेरा घेऊन बसले का फोटो काढायला हा कोण रे तू कोण आहेस तू सरपंच सरपंच अच्छा गावाचा सरपंच काय तू बाकीची माणसं कुठे आहेत येऊ देते ना बोलवते ना सारखा या गो या बघा माझ्याकडे एक जंगलात सुंदरी आली बघा या इथे काय ग माहितीच काय मला ओळख हरव नाही म्हणायचं सुंदरी म्हण सुंदरी विचारा माझं नाव गाव काय आहे ते विचारा सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे तुझं गाव काय आहे अरे सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे तुझं गाव काय आहे सुंदरी ती रोजी एकदम फाईन आणि थोडीशी डिवाईन कशी असते बघून आहे ना आणि चेहऱ्यावरती अरे गाण्यावर डान्स कुठे करताय मागं बघा मागं रडू नका आहे थोडा जीव अजून त्यांच्यामध्ये पण थोड्याच वेळात त्यांचा जीव मी घेणार आहे तुमच्या मुलांची अवस्था का केली ऐकायचं माझी ती जीव भांडी तुमच्या मुलांनी पळवून घेऊन गेले गावाकडं माझी जीव भांडी द्या आणून तेव्हाच तुमची मुलं तुम्हाला जिवंत मिळणार लक्षात ठेवा पण हे काम पहिला पाऊस पडायच्या आत व्हायला पाहिजे
लक्षात ठेवा पहिला पाऊस पडायच्या अजून काम बाकी आहे. कृपा करा आवाज करू नका देऊ नका. गावकऱ्यांनो पहिला पाऊस पडायची वेळ झाली आहे. जा माझी जीवभांडी आणून द्या. माझी जीवभांडी आणून द्या. 10 अंक म्हणायच्या मला माझी जीवभांडी आणून द्या. वेळ कमी आहे. द्या माझी जीवभांडी. मुलांनो मोजारे अंक 2. मला ओळखलं असेलच तुम्ही. वन अधिकारी देसाई सर तुम्ही? देसाई सर इतके दिवस कुठे होता तुम्ही? सांगतो सगळं सांगतो. तुमच्या गावात शासनाने माझी वन अधिकारी म्हणून नेमणूक केली. परंतु पैशाच्या हव्यासापोटी तुमच्या गावातलं सारं जंगल आणि जंगलातली झाडं तोडून शहरात विकू लागले. पक्कळ पैसे कमावले. अगदी गर्भश्रीमंत झालो. पण हे सर्व करत असताना त्या जंगल देवतेला म्हणजेच वन देवतेला पाहवलं नाही. एके दिवशी झाडे तोडत असताना तिने मला दर्शन दिलं. हो, तिने मला दर्शन दिलं.
माझी चूक झाली. मला क्षमा करा. मला यातून बाहेर पडण्याचा मार्ग सांगा. मला मार्ग सांगा. जी झाडे तू संपत्तीच्या हव्याचा पोटी तोडले त्यापेक्षा दुप्पट झाडे पहिला पाऊस पडण्याच्या आधी लावलीस तर तुला तुझे रूप परत मिळेल. तू परत मूळ रूपात येशील. तथास्तु. आणि मी पुन्हा गावकऱ्यांना मूळ रूपात आलो. अरे या जीव भांड्यांमध्ये मी मंत्र म्हणून तुम्हाला मारण्यासाठी काही माझं नियोजन नव्हतं. मी त्यात बियाणं टाकत होतो, माती टाकत होतो आणि रोपं जगवत होतो, वाढवत होतो. अरे गावातली मुलं काहीतरी जादूटोणा आहे म्हणून भांडी पळून घेऊन जात होते. अखेर जेवढी झाडं लावायची होती तेवढी झाडं माझ्या हातून पहिला पाऊस पडायच्या आत लावून झाली आणि पुन्हा मूळ रूपात आलो. गावकऱ्यांना एकच संदेश देईल. हो, वृक्षवल्ली आम्हा सवयनी वनचरी. झाडे लावा, झाडे जगवा. झाडे लावा.